अचानकच मला वरिष्ठांनी डावलले. पाणी टंचाई वगैरे ह्याच्यात गाव होरपळून निघालो. समजा 30,000 लोकसंख्या असेल तर 5 वर्षात 2 पटीने संख्या वाढलेली आहे. धायरीमध्ये अजितदादा पॅटर्न दिसेल का आपल्याला येत्या काळात? नमस्कार, आता पुढे बोलणार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. आपण पुणेभर दौरा करतोय, अनेक उमेदवारांना भेटतोय, त्यांचं विजन जाणून घेतोय आणि आज आपण आहोत धायरीमध्ये प्रभाग क्रमांक 34 मध्ये. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पोकळे आहेत. त्यांचं विजन या निवडणुकीनंतर काय असणार आहे, नगरसेवक म्हणून जर ते निवडून आले तर काय काय विकास कामं ते करतील आणि त्यांचा राजकारणातला आतापर्यंतचा प्रवास जो आहे तो जाणून घेऊया. तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहात तुम्ही, पण याच्या आधी तुम्ही भाजपमध्ये होतात, भाजपमधून इच्छुक होतात आणि अचानकपणे राष्ट्रवादीतून उमेदवारी तुम्हाला मिळाली. काय या मागची स्टोरी? मी पहिला भाजपा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक होतो, परंतु काही कारणास्तव म्हणजे आम्हाला आता वरिष्ठांनाच माहीत की काही कारणं होती त्या मला डावलायची तिकीट देताना. परंतु भाजपामध्ये असताना 7-8 वर्ष मी पक्ष संघटनेत काम केलं आणि आपल्या धायरी जे समाविष्ट गाव आहे कॉर्पोरेशनमध्ये त्याच्यामध्ये लोकहिताची जनसेवेची पण कामं केली. परंतु हे सर्व माझे कामं न पाहता किंवा संघटनेसाठी काय काम केलं आहे ते न पाहता अचानकच मला वरिष्ठांनी डावलले. पण त्याच्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी कशी काय मिळाली? तुम्ही निर्णय कसा घेतला की आता आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवायची आहे? मला उमेदवारी डावललेल्याचं समजलं म्हणजे माझं तिकीट कट झालेलं आहे असं मला एक जे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा होता, तर त्याच्या आदल्या दिवशीच मला समजलं की माझं तिकीट कट केलेलं आहे. परंतु त्यावेळेस आमची खूप म्हणजे मानसिकता खूप अशी दुःख, सर्व परिवाराला दुःख झालं, सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना दुःख झालं की आपण एवढं पक्ष संघटनेसाठी काम करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांचे कामं करत असताना आपण एवढं पुढे कमी नाही पडलो आणि असं आपल्याला पक्षाने का केलं की आपली उमेदवारी डावलली. परंतु आम्ही तिथं न खचता आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली, आमच्या सहकार्याने, आमच्या परिवाराने, आणि त्याच्यानं आमची तोडगा निघाला की आपण अजितदादा यांच्या जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे घड्याळ चिन्ह याच्यावर उमेदवारी आपण म्हणजे उमेदवारी लढू. परंतु आम्ही आपल्या महिला अध्यक्ष आपल्या रुपालीताई चाकणकर यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना आमच्या वतीचं म्हणजे माझाच प्रोफाईल आहे त्यांच्यापर्यंत पोचवला. त्यांनी दादांना दाखवला आणि दाखवल्यानंतर इतर ठिकाणी चौकशी झालीच असेल की बाबा हा बापू पोकळे कोण आहे, धायरी गावच्या समाविष्ट भागामध्ये काय काम करतो काय नाही. त्यांनी 2 तासातच आम्हाला असा रिपोर्ट दिला की म्हणजे प्रोफाईल वगैरे चेक करून किंवा सर्वे वगैरे केला असेल 1-2 तासात त्यांनी, आणि ते प्रोफाईल चेक करूनच मला दादांनी त्यांचा मोठेपणा आहे की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची 2 तासाचं प्रोफाईल पाहून मला NCP कडून मला उमेदवारी त्यांनी जाहीर की AB फॉर्म घेऊन जा सकाळ सकाळ तुम्ही, असं सांगण्यात आलं. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की माझी कामं बघून मला पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. जेव्हा आमची टीम या प्रभागात फिरली तेव्हा अनेक प्रश्न दिसून आले आणि त्यामध्ये तुमचं केलेलं काम पण दिसून आलं. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा ते तुम्ही सांगितलेलं जास्त चांगलं पडेल. सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो पाण्याचा आहे आणि मला त्या पाण्याच्या प्रश्नावरती तुम्ही काय नेमका तोडगा काढला? म्हणजे हेतून मागे कॉर्पोरेशनमध्ये जवळजवळ 2019ला गाव गेलं होतं, जे समाविष्ट गाव होतं. 11 गावांचे इलेक्शन झाल्या होत्या. त्यामध्ये आमच्या वहिनीच पोकळे, अश्विनी पोकळे म्हणून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. परंतु ते 2-2.5 वर्षामध्ये त्यामध्ये कोरोना काळ पण गेला असता त्या कोरोना काळामध्ये तेवढं काही काम झालं नाही कुठल्याच प्रतिनिधीतून, आणि समाविष्ट गाव गेल्यामुळे महानगरपालिकेचंही दुर्लक्ष झालं पूर्ण या गावाकडे. फक्त जे कॉर्पोरेशनमध्ये जो भाग होता त्यांच्याकच फक्त लक्ष द्यायचे. जे ग्रामपंचायतमधून जे कॉर्पोरेशनमध्ये गाव गेले म्हणजे त्याच्याकडे पूर्ण 0% लक्ष होतं त्यांचं, म्हणजे एकही लक्ष नव्हतं. मग आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत गावामध्ये, समजा आता माझ्या वतीने मी 2021 म्हणजे 20 पासून कोरोना संपल्यापासून एक मोठी पाणी टंचाई वगैरे ह्याच्यात गाव होरपळून निघालं होतं.
तर माझ्या परिवारानं मी ठरवलं की बाबा आपल्या ह्या नागरिकांना पाण्याविषयी इकडं तिकडं वणवण भटकायला नको आहे. तर माझ्या वतीने मी माझे स्वतःचे टँकर आहेत, पाण्याचं पॉईंट आहेत, म्हणजे पाणी मुबलक आहे देवाच्या कृपेने आमच्याकडे. तर मी ठरवलं की बाबा आपल्या धायरी गावाच्या परिसरामध्ये मोफत टँकर पुरवायचे, एकही रुपया न घेता लोकांना ही सेवा द्यायची. आणि ही सेवा देत असताना जवळजवळ मी रोजच्या रोज 20 ते 25 टँकर म्हणजे नागरिकांना, सोसायट्यांना आणि इतर भागामध्ये नरे असून धायरी असून या भागामध्ये पुरवत गेलो. आणि त्यांचा मला चांगला रिस्पॉन्स आला की बाबा तुम्ही अशीच कामं करत राहा, आम्ही तुमच्या नक्कीच संगे पाठीमागे असो. आणि हा एक तोडगा निघाला. आणि वेळोवेळी आम्ही PMCच्या अधिकाऱ्यांना पण फॉलोअप घ्यायचं की पाणी जास्तीत जास्त लोकांना सोडा. कारण की दिवसाड आत्ता पाणी येतंय, पण दिवसाड येत असताना ते फक्त 10 मिनिटंच येतंय. मग हे तुम्हाला फक्त 5 माणसं असतील त्यांना 2 दिवसांनी फक्त 2-3 बादल्या मिळतात. म्हणजे पाणी पाणी म्हणजे प्रकारच नाही की कॉर्पोरेशन पुरवतंय. हा म्हणजे असा प्रकार होता. ते मी एक पाण्याची टंचाई कमी करण्याचा हा प्रयत्न केला माझ्यामार्फत, म्हणजे टँकर वगैरे पुरवून. आजही तुमचे टँकर जातात? हो, आजतागत माझे टँकर कंटिन्यू चालू आहेत. आणि चालू असताना नागरिकांचे रोज मेसेज असतात, माझ्या ऑफिसला मेसेज असतात, मला स्वतःला मेसेज असतात. आणि ते मी टँकर आता पुरवतो तसे. नक्कीच. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रस्ता रुंदीकरणाची कामं ही प्रलंबित होती आणि तुम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये पाठपुरावा केल्याचं आढळून आलं. ते काय नेमकी प्रोसिजर, म्हणजे रस्ता रुंदीकरण हे एक खूप मोठं चॅलेंज असतं कुठलाही नवीन समाविष्ट गाव असू दे किंवा असं म्हणजे पुणे शहरातही एक मोठा प्रश्न येतो. तुम्ही हे काम नेमकं कसं केलं? कसं झालं 1995-96 साली धायरी गाव हे पूर्ण धायरी गाव आहे. तर त्याच्यामधलं काही भाग तो 1996ला कॉर्पोरेशनमध्ये गेला. त्यानंतर 2002 साली नगरसेवकांचे इलेक्शन लागल्या वगैरे. परंतु त्या काळी जर व्यवस्थित संपूर्णच गाव जर महानगरपालिकेमध्ये घेतलं असतं, जसं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघा, त्यांचा DPR व्यवस्थित फायनल होऊन कसे मोठे रस्ते व्यवस्थित झाल्यात वगैरे नाही का. त्या प्रकारे जर 1996ला वगैरे त्या काळामध्ये पूर्ण धायरी गाव जर पूर्ण महानगरपालिकेमध्ये घेतलं असतं तर नगरविकास खात्याकडून व्यवस्थित आपल्या धायरी गावची किंवा नरे गावची या परिसरातील व्यवस्थित DPR फायनल होऊन रस्ते व्यवस्थित टाकले गेले असते, DPR फायनल झाला असता. आणि जेणेकरून जे आता असे म्हणजे खूप किचकट असं लोकवस्ती झालेली आहे. सुटसुटीत DPR फायनल झाला असतं तर सुटसुटीत वस्त्या तयार झाल्या असत्या, मोठे रस्ते राहिले असते, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन डेव्हलप झाल्या असत्या, म्हणजे बऱ्याच प्रकारचे मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित तयार झाल्या असत्या. परंतु ते न होता आता लोकवस्ती एवढी झपाट्याने वाढलेली आहे. जवळजवळ ह्या 2020 पासून, कोरोना काळापासून म्हणजे धायरी गाव जवळजवळ एक 30% असेल तर आता 100% झाले. जेणेकरून समजा 30,000 लोकसंख्या असेल तर 5 वर्षात 2 पटीने संख्या वाढलेली आहे. हे कॉर्पोरेशनला हे संख्या वाढल्यामुळे नाही पाण्याचा पुरवठा होईना त्यांच्याकडून. समजा कचऱ्याचा प्रश्न असेल तो त्यांच्याकडून सॉल्व्ह होईना. डबल लोकसंख्या झाल्यामुळे एक कॉर्पोरेशनवर ताण आला. पण आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते कॉर्पोरेशनपर्यंत PMCला अप्रोच झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही PMCच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून जे आपले छोटे रोड आहेत, समजा मेन रोड असतील, ते पण बारीकच आहे. जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने हे रोड बारीकच आहे, जे मेन रोड आहेत ते बारीकच आहे. परंतु आम्ही म्हणजे जे DPR फायनल झाले आहेत तर त्यांचं काय केलं की आम्ही सगळं DPR पाहिला, रोड किती वायडिंग आहे त्याच्यामध्ये. वायडिंग तर आहे, रोड वायडिंग व्हायचं आहे, परंतु काही पथारी लोक रोडवरती येऊन बसलेले असतात, काहींची दुकानं पुढं असतात. तर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावलेली आणि कालांतराने त्याच्यावर कारवाई पण झाली आणि रोड बऱ्यापैकी मोठे पण झाले. परंतु काय होतंय की काही महानगरपालिकेचे असे काही महाभाग आहेत की ते हप्ते घेऊन लोकांकडून तिथं ते पथारेवाल्यांचे हप्ते घेऊन त्यांना तिथं बसतात. म्हणजे आज तुम्ही उठवलं की उद्या लगेच तिथं पथारेवाला असतोच. म्हणजे अशी गत चाललेली आहे. परंतु असं न होतं आता ह्या महानगरपालिकेला आम्हाला जर निवडून दिलं माझ्या मायबाप जनतेने, तर मी हे नक्कीच हा प्रश्न मार्गी लावेन आणि जास्तीत जास्त रोड वायडिंग
म्हणजे रोड कसे मोठे होतील ह्या प्रश्नाकडे मी प्रथमतः लक्ष देईन. यानंतर एक महत्त्वाचा काय म्हणतात ड्रेनेज पाईपलाईन हे देखील एक मोठं चॅलेंज राहिलं आहे या प्रभागामध्ये आणि मला वाटतं त्याच्यावर देखील तुम्ही काम केलं आहे. त्यालाच जोडून एक प्रश्न, आरोग्य व्यवस्था जेव्हा ड्रेनेज पाईपलाईन किंवा असं तर आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येतो, अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मला वाटतं आरोग्याच्या प्रश्नांवर देखील काम केलेलं आहे. तर ती काय काय कामं केली आहेत या प्रभागामध्ये? सांगायचं म्हणलं की पहिल्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे धायरीगाव जे ग्रामपंचायतमधून कॉर्पोरेशनमध्ये गेले, तर ग्रामपंचायतमध्ये असताना जो म्हणजे एक तुटपुंजीप्रमाणे एक फंड येतो म्हणजे ग्रामपंचायतचा. परंतु त्यावेळेस जे प्रतिनिधी असतात, सरपंच असेल किंवा सदस्य असतात, ते थोड्या प्रमाणात जेवढा फंड येईल तेवढा तो युटिलाइज करत असतात प्रत्येक प्रभागामध्ये. परंतु हा थोडा फंड आल्यामुळे प्रत्येक गल्ल्याबोळ्यांमध्ये त्यांना ते काम शक्य नव्हतं करणं आणि कॉर्पोरेशन आल्यानंतर हे काम व्हायला पाहिजे नव्हतं, पण ते आता काही झालं नाही. परंतु काही आमदारांच्या सहकार्याने किंवा आमच्या सहकार्याने पी एम सीला पाठपुरावा करून आम्ही जे समाविष्ट गावं आहेत त्यांना आपण एक फंड आणला होता, जेणेकरून पूर्ण 11 गावांमध्ये तो फंड ड्रेनेज लाईन असो किंवा इतर कामं असतील त्याच्यासाठी मिळाला पाहिजे होता. परंतु तो फंड आल्यानंतर आम्ही जे गावामध्ये म्हणजे बऱ्यापैकी खेडेगावचं आहे, परंतु सिटीमध्ये आहे पण खेडेगावच प्रकार असा मानावा लागेल. कारण की मोठ्या मोठ्या एवढ्या बिल्डिंगा झाल्या तिथं ड्रेनेज लाईन अवगत म्हणजे नव्हतीच तिथं ड्रेनेज लाईन. त्या बिल्डिंगच्या खाली त्यांनी शोषखड्डे होते किंवा सेफ्टी टँक होत्या, त्याच्यातच पाणी सोडत होते. मला लोकांच्या म्हणजे हे आल्या कंप्लेंटी आल्या किंवा ते माझ्यापर्यंत आले आणि हे आल्यानंतर मी काय केलं की पी एम सीच्या मधून जो फंड आला होता तो ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाहीत त्या ठिकाणी मी तो यूज केला आणि त्या ठिकाणी जो ड्रेनेज लाईन आत्तापर्यंत मी माझ्या माध्यमातून 3000 ते 4000 मीटर मी लाईन आपल्या धायरी गावामध्ये डेव्हलप केलेली आहे आणि ते ड्रेनेज लाईन आत्ता सुरळीत चालू आहे. काही थोड्या प्रमाणात काही बंद आहेत, पण ते माझा मानस आहे की ते पण चालू करणार आहोत आम्ही पाठपुरावा करून पी एम सीच्या माध्यमातून. आता प्रचाराला सुरुवात झाली आहे, काही दिवस राहिलेत निवडणुकीला. काल तुमच्या प्रचाराचा नारळ फुटला. रुपाली चाकणकर तिकडे होत्या, भोरचे आमदार शंकर मांडेकर तिकडे होते. रुपाली चाकणकरांना एक प्रश्न विचारण्यात आला की भाजपमधून आयात केलेला उमेदवार किंवा इन्कमिंग जे भाजपमधून झालंय या प्रभागामध्ये, त्यांनी एक कॉन्फिडन्स व्यक्त केला की बापू पोकळेचं काम बघून आम्ही त्यांना पक्षात घेतलेलं आहे आणि जिंकणार असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यावर काय सांगाल? तेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मी जेव्हा मला मागच्या पक्षाने उमेदवारी डावलली त्यावेळेस मी रुपालीताईंना फोन केला. त्यानंतर माझं प्रोफाईल पाठवलं आणि आमच्याच गावातल्या असल्यामुळे धायरी गावातल्याच कन्या असल्यामुळे म्हणजे सून असल्यामुळे त्यांनी माझं प्रोफाईल न बघता मग त्यांना आधीच माझ्या कामात अवगतच होत्या की बाप्पू असं काम करतो, म्हणजे एकदम झटून काम करतो, लोकांसाठी एकदम रक्ताचं पाणी करून काम करतो प्रत्येक वेळेस. म्हणजे कुठलंही काम असू द्या, म्हणजे नागरिक कुठलंही काम घेऊन येऊ द्या, कुठलाही माणूस काम घेऊन येऊ द्या, मी माझं स्वतःचं सर्वस्वपणा लावून ते काम करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व कामं मार्गी लावतो. हे रुपालीताईंना पण माहीत आणि इतर सर्व ज्येष्ठ आपल्या गाव मंडळी असतील, जे जुने जाणकार मंडळी असतील त्यांना पण माहीत आहे. मग त्यांना तेही माहीत होतं आणि माझी प्रोफाईल पण पाठवली त्यांना. ते पाहूनच मला उमेदवारी दिली त्यांनी, दादांनी रुपालीताईंनी. मग त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यांनी की आत्ता उमेदवारी दिली आहे आणि काम करायचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून मला ओळख आहे धायरीगावमध्ये, मी नक्कीच रुपालीताईंचा विश्वास सार्थ ठरवेल आणि मी माझा जो पॅनल आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो नक्कीच मोठ्या संख्येने मताधिक्याने निवडून आणेन मी. अजितदादांनी देखील म्हणजे तुमच्या कामाची दखल घेतली आणि तुम्हाला उमेदवारी दिली. अजित पवारांची एक राजकारणात एक वेगळी स्टाईल आहे, काम करायची पद्धत आहे. अजितदादांचा एक वेगळा पॅटर्न आहे काम करण्याचा. 6 वाजता उठून ते कामाला लागतात सकाळी. धायरीमध्ये जर तुम्ही निवडून आलात तर धायरीमध्ये अजितदादा पॅटर्न दिसेल का आम्हाला येत्या काळात? हो, 100%. आमची मीटिंग झाली मला या पक्षाने डावलल्यानंतर,
तर आम्ही सर्वप्रथम अजितदादांच्याच पक्षाचा विचार केला की बाबा आपल्याला आपण निवडून आल्यानंतर आपल्याला ताकद कोण देणार, कोणता पक्ष देईल. ह्या कारणानेच आम्ही अजितदादांकडे अप्रोच झालो आणि पक्षाकडे अप्रोच झालो. कारण की निवडून आल्यानंतर आता अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि जे काही आता कामं करायचे असतील तर फंडिंग तर आवश्यक आहे जास्तीत जास्त प्रमाणात, जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुटतील. तर हे फंडिंग आम्हाला अजितदादांच्या मार्फतच जास्तीत जास्त प्रमाणात मिळू शकतं आणि अजितदादांच्याच आम्ही म्हणजे मार्गदर्शनाखाली, रुपालीताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळी 6ला नाही, लोकांचे 24 तासात कधीही फोन येऊ द्या, मी कायम अवेलेबल राहणार आहे आणि 24 तासात कधीही काम असू द्या, मी तिथं जाऊन त्या स्पॉटवर जाऊन पहिलं मी स्वतः काम बघणार आणि नंतर मी कोण असेल प्रतिनिधी ते पाठवणार आणि ते पूर्ण काम करून घेणार. आणि 6ला नाही, अजितदादा 6ला कामाला लागतात, अजितदादा 4ला पण कामाला लागतात. म्हणजे तुम्हाला माहीत असेल का नाही, पण तो अजितदादांचं जर कामाचा लोड असेल ते फक्त 1-2 तास फक्त झोप काढत असतील, परंतु 4ला पण कामाला लागलेलं मी ऐकलेलं आहे. मी अजितदादांच्याच संगे नक्कीच म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली 4ला पण उठून मी कामाला लागेल. मी आपल्या या माध्यमातून सांगू शकतो आणि नागरिकांना न्याय देऊ शकतो. नक्कीच. तर आता एवढं सगळं आम्ही तुमचं विजन ऐकून घेतलं. काय नेमकं आव्हान असेल नागरिकांना पुणे मिरर आणि सिविक मिररच्या माध्यमातून तुमच्याकडून? नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपल्या माध्यमातून की सर्वांनी माझ्या कामाची दखल घ्यावी आणि सर्वांना, माझ्या मायबाप जनतेला मी विनंतो की एकच मला संधी द्या. या प्रभाग 34मध्ये मी निवडून आल्यावर मी शब्द कधीच डावलून देणार नाही, पाडून देणार नाही. तुम्ही 24 तास कधीही मला 24 तासात फोन करा, मी तुमच्यासाठी कायम अवेलेबल असेल. एवढेच मी माझ्या माता बंधू भगिनींना सांगू इच्छितो आणि कृपया मला निवडून द्या चांगल्या मताधिक्याने. एवढीच विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून.